कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मामा काय होत नाही, तू काय टेन्शन घेऊ नकोस, मी होतोय तुला। आणि तुझी तब्येत बघ कशी ठणठणीत करत होते। अरे बाबा, असं रोज लवकर उठून माझी तब्येत कशी होईल मला माहित नाही, पण मला कंपनीत जाऊन डुलक्या मारायला लागली, खरं आहे बघ। टेन्शन घेऊ नका, थोडे दिवस सवय होईपर्यंत, नंतर होते सगळं ओके। हो भांजे, अहो एखादा दिवस ठरवा की सुट्टीचा, प्लीज की राहो। हो, कधीतरी एक तरी काम मनापासून करा ना। आणि मला सांगा, काय होतंय सुट्टी न घेता व्यायाम केला म्हणून? असं म्हणतीस? ठीक आहे मग भांजे, उद्यापासून आपण रोज व्यायाम करायचा। हा, आता कसं? यस मामा, बेस्ट आहे। पण ऐका, तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटत असेल की मी रोज व्यायाम करावा, तर भांजे तुम्हाला रोज मोमाला पण बोलवायला लागलं बरं का व्यायामाला। अहो, तुम्ही ना व्यायाम करा, नाहीतर बसा। उगाच माझ्या कशाला मागे लागलाय हो? मामा अहो, छोटे सरकार काहीच करायला सांगू नकोस, तू उद्यापासून व्यायामला यायचं म्हणजे यायचंच। वा 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 अमोल, आपली बॅच वाढते म्हणायची। काय व्यायाम करून दमला नाहीत का? अगं आप्या, नुसती दमले नाहीत, तू यायला पाहिजे होतं, तुला पण फ्रेश वाटलं असतं। काय ते गडबड काय? नाही, गडबड असं नाही, जरा महत्वाचं काम होतं आणि ते मेडिकल चेकअपचं बघायचं ना। हा, अप्पे, कसलं मेडिकल चेकअप? बाबा, अर्जुनने आणि मी निर्णय घेतलाय आपल्या घरातल्या सगळ्यांचं एकदा मेडिकल चेकअप करायचं, म्हणजे काही अडचण असेल तर आपल्याला कळेल ना आधीच। वा, कसलं भारी वंसा, म्हणजे असं आधीच कळतं का? नाही, अगदीच क्लिअर नाही कळत, पण किमान शंका दूर होईल। त्या खरंच भारी आयडिया आहे। हा, आणि वर्षातून एकदा असं चेकअप करत जाऊ आपण, म्हणजे आपलं फॉलोअप साठी। हा, अहो असं केलं तर भारीच होईल की दाजी। दिदे, काय भारी सुचलंय ग तुला? माझी मा आहेच बेस्ट। बस असू दे बघा. भुय्याजी, काय तुम्हाला काही तब्येतीचा त्रास नाही ना? हो, नाही, काय नाही, आता म्हातारपण वाढल्यावर संधिवात गुडघ दुखतच ना, बाकी काय नाही, चालतंय। हा, बरं, पण काही असेल तर हक्काने सांगा। बाकी सगळ्यांच्या सोबत तुमचं पण बॉडी चेकअप करूया आपण। काय माझं? हो भुय्याजी, त्यात एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय? तुम्ही पण माणूसच आहात ना, आणि तुम्ही एवढं घरात काम करता म्हटल्यानंतर तुम्ही या घराच्या सदस्याच झाला की का? तुम्ही स्वतःला नाही मानत या घराच्या सदस्या? नाही, असं काय नाही, असं काय नाही। हो, आता हे घर म्हणजेच माझं सगळं आहे, करेन हा। बर, आणि हो, नाश्ता छान झाला होता बरं का? मीठ केला होता। बरं, चला येते। ऐका ना, हा, मालकीन बाई, एक बोलायचं होतं। हो बोला की, काही अडचण आहे का? अडचण नाही तशी, पण तुम्ही ना देवाला जाऊन या ना। म्हणजे? अहो, आपलं कुलदैवत आपल्याला पावतं म्हणतात, आणि मग आपण त्याला जायला पाहिजे का नाही? नाही, एक मिनिट, पण भुय्याची, मी बरेच दिवस झाले कुलदैवताला गेले नाही, हे तुम्हाला कसं माहिती? ते आपल्या बाई आहेत ना, तिने सांगितलं मला, म्हणले तुम्ही दोघं नवरा बायको 7-8 वर्ष एकत्र नव्हता ना, आणि मग तुम्ही एकटे गेले नसाल ना, म्हणून म्हणलं। हा, बरोबर, नाही पण आम्ही तिकडे जावं असं का वाटतं तुम्हाला? अहो, जोडीने गेलं ना की देव चांगला आशीर्वाद बी देतो, आणि तुमच्या बरोबर सगळे जण आहेत ना त्यांना बी सुखात ठेवतो। नाही भुय्याजी, मला तुमचं म्हणणं पटतंय अगदीच, पण मला काय वाटतं माहितीये का, आपला आनंद आपल्या कृतीतून ठरतो। आता बाया, म्हणजे तुमचा देवावर विश्वास नाही का? हो, नाही, असं अजिबातच नाही, आणि देव आहे की आपल्या पाठीशी, पण असं म्हणून वेळ काढून श्रद्धा म्हणून त्याला भेटायला जाणं यातही काही चुकीचं नाहीये। पण खरं सांगू का,
श्रद्धा हे भक्तीचं नाही स्वार्थाचं लक्षण वाटतं मला, नाही का? आता ह्या बघा, मी गावाकडची आडाणी बाया, आम्ही देवाकडे जातो, देवाला हात जोडतो, नवस बोलतो, देवा आम्हाला सुखी ठेव. आता ते देव म्हणजेच आमचं सगळं असतंय ना. हा अहो हो, आणि तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबरच आहात की. तुम्ही आता जे म्हणलात ना त्याचाही मी विचार करेन. हा हा हा, करा करा. आता एवढ्या दिवसाने तुम्ही दोघं एकत्र आलात ना, हा, तर एकदा जाऊ दे हा देवाला. हो, नक्की जाऊ आम्ही. चला येते. हाय. काय हो मालकीन बाई, अजून काही पाहिजे का तुम्हाला? हा? नाही, काय नाही. आय 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 आय. बापू काय झालं? अहो, काय नाही पार्टनर, तुम्हाला मानलं बर का. अहो, सकाळच्या व्यायामानं माझं अंग जरा दुखायला लागले. आपल्याला काय नाही झालं बरं का. होय ना? अहो, व्यायामाचं दुखणं चांगल्यासाठीच असतं. एवढ्या दिवसांनी जरा व्यायाम केला, शिरा आकडले असणार, दुखणार की जरा. हा, खरंय खरंय. बापू, अहो बापू, काय ग? त्या भुयाजीला कुठं बघितलं का तुम्ही? नाही, सकाळपासून दिसलेच नाहीत. अहो, आपण तिला एवढं कामावर ठेवलं आणि ती सगळी कामं सोडून कुठं फिरत असते काय माहित. अहो जाते ती जातेच, आणि असं न सांगता कुठं बी गायब होते. अगं, येईल येईल येईल. ते बघ आली. आले बघ. असे काय सगळे माझ्याकडे बघतात? ओ भुयाजी, कुठं गेला होता हो तुम्ही? मी तुम्हाला कधीपासून शोधतीये. अगं आता कुठे मला राहायचं मम्मी? तिथंच गेलते त्याला. चहाला? चालायला. ते काही असो, पण कामाच्या वेळी कामं करत जा ना. अहो घरातली सगळी कामं तशीच पडलेत. मोना, करते करते, सगळी कामं करते, टेन्शन घेऊ नको हा तू. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.